लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे क्या हो रहा भाई? चलो म्हटलं आणि व्लॉगची सुरुवात झालेली आहे. फ्रेंड्स, मी आता चाललेली आहे कुलाबा कॉजवे मुंबई येथे आणि आज आपण करणार आहोत भरपूर शॉपिंग. तर मी फोर व्हीलरने चाललेली आहे. तर इथे आहे रिगल प्लाझा आणि रिगल प्लाझाच्या स्ट्रेट रोड दिसतोय ना तुम्हाला, तिथून तुम्हाला लेफ्ट टर्न घेतला तर फर्स्ट लेन आणि सेकंड लेफ्टला या दोन्ही लेनमध्ये तुम्ही तुमची कार पार्क करू शकता, पण पे करूनच तुम्ही पार्किंग करू शकता. सो सेफली पार्किंग करा आणि चला कॉजवे रोडला. आत्ता एक्झॅक्ट आहे मी मंडलिक मार्ग येथे, कुलाबा येथे. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या प्रकारचे ब्रँड आणि तुम्ही स्ट्रीट शॉपिंग पण करू शकता. स्वस्त आणि मस्त अशी शॉपिंगसाठी कॉजवेला येतो आपण. आणि ह्या मार्केटची एक खासियत आहे म्हणजे तुम्हाला इथे ज्वेलरी खूप छान छान मिळतात. तर फर्स्ट मी जे स्टॉल बघितला आहे तो आहे टॉपचा. वेगवेगळ्या प्रकारचे मस्त असे टॉप मिळतात, पण मला मोस्टली ना बँड्राचं आपलं लिंकिंग मार्केट किंवा कॉजवे मार्केट इथे ना कपडे घ्यायला आवडत नाहीत, तर मला असे फॅन्सी ट्रेंडिंग आयटम घ्यायला आवडतात. तुम्ही बघू शकता ट्रेंडिंग पर्स फक्त 300 रुपयाला. थोडीशी बार्गेनिंग केली तर अजून स्वस्त मिळू शकतं पण तुमची बार्गेनिंग स्किल खूप छान पाहिजे. छोटे छोटे स्टॉल आहेत आणि तिथे असे मस्त असे कपडे पण आहेत. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही कॉजवे मार्केटला येत आहेत तर कपडे खरेदी करता ज्वेलरीसाठी तुम्ही नक्की या. आणि ट्रेंडिंग ज्वेलरी तसंच होम डेकोरसाठी पण इकडे भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे वॉचेस आहेत, अँटिक पीस तुम्हाला इथे भरपूर मिळतील, कारण का इथे फॉरेनर्स खूप जास्त प्रमाणात येतात, त्यामुळे इकडे अँटिक पीस तुम्हाला जास्त मिळतील. तुम्ही बघा बाहेरनं असा हा रोड दिसतो, खूप लाँग रोड आहे, तर तुम्हाला थोडंसं चालावं लागेल. स्ट्रेट रोड आहे. तर मी स्पेशली आली आहे ज्वेलरी घेण्यासाठी. फ्रेंड्स, वूडच्या किंवा वेगवेगळे जाडे कडे असतात ते आता खूपच ट्रेंडमध्ये चालू आहेत. आणि आज 3-4 महिने मी ऑनलाईन सर्च करते, पण टू मच एक्सपेन्सिव्ह आहेत. आणि तुम्ही आता विचार केल्यावर मी मस्त असे खाली बसली आहे स्टूलवर आणि मी बघते, कारण का त्याचा जो स्टॉल होता तो एकदम असा खाली होता, तर मला दिसत नव्हतं, तर पाय दुखायला लागले. म्हणून मी असे मस्त ॲलिगंट असे इयरिंग्स बघते आणि मला हे इयरिंग खूप आवडले. तर तुम्ही कॉजवे मार्केटला येत असाल तर ज्वेलरीसाठी नक्की कॉजवे मार्केटला व्हिजिट करा. तुम्ही बघू शकता जे जे ट्रेंडिंग कानातले असतात ते तुम्हाला मिळतील. आणि स्पेशली हे वुडनचे कडे, फ्रेंड्स, वुडनचे कडे खूप छान वाटतात. अँड ट्रस्ट मी, ऑनलाईन मी भरपूर ब्रँड पाहिले, त्याच्यामध्ये खूप एक्सपेन्सिव्ह वुडनचे कडे आहेत आणि त्याच्याबरोबर असे वेगवेगळे कड्यांची स्टायलिंग करणं आजकालचं खूप फॅशन आणि ट्रेंडिंग आहे. तर बघा इथे ऑक्सिडाइज ज्वेलरी पण खूप छान आहे. 200-150 रुपयाला असे छान छान कानातले आहेत. पण मी आज स्पेशली आली आहे कडे घेण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता असे तुम्हाला कॉजवे मार्केटमध्ये भरपूर सगळे ज्वेलरीचे शॉप मिळतील, क्लोथिंग ब्रँड मिळतील, चप्पलच्या डिझाईन्स मिळतील. आणि मी अशा प्रकारे भरपूर सगळे कडे घेण्याचा विचार केला आहे आणि मी घेतले पण आहेत. गोल्डन कलरचे कडे पण खूप छान आहेत, कारण का ते तुम्हाला फॉर्मल लुकवर तुम्हाला हे खूप मस्त वाटतात, किंवा जेव्हा पण तुम्ही असं मिसमॅच करून घालणार असाल तर तुम्हाला हे कडे खूप मस्त वाटतात. तर माझी शॉपिंग झालेली आहे. लिटरली जे कडे मी घेतलेत ना फ्रेंड्स, ते मी ऑनलाईन एक कडा थोडीशी डिझाईन वेगळी होती, ऑफकोर्स क्वालिटी पण चेंज असेल, पण प्रत्येक कडा 350-400 आणि वुडन कडे तर 800-900 रुपयाला एक कडा, असं भरपूर सगळं बघितलं. मला कडे घालून बघायचे होते माझ्या साईजप्रमाणे, सो मी वॉच काढलं आणि असे सगळे कडे घालून बघितले. तर टोटल माझी अशी 3,000ची शॉपिंग झाली, कारण का प्रत्येक कडा मला 200-250 रुपयाला असं मिळालं म्हणजे. आणि ह्या कड्यांचे व्हिडिओ तुमच्याबरोबर मी लवकरच रीलमधनं किंवा असे व्लॉगमधनं शॉर्ट्समधनं शेअर करणार आहे. तर स्टे ट्यून. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जेव्हा पण तुम्ही इथे याल तेव्हा तुमची साईज चेक करून घ्या, कारण का खूप गर्दी असते इथे. तर अशावेळी जरा डोकं शांत ठेवून कानातले बघून असं तुम्ही छान अशी शॉपिंग करा, कारण का
कधी-कधी काय होतं, की आपण स्वस्त घेण्याच्या नादात कधी-कधी आपल्याला फॉल्टी पीस मिळू शकतो. तर जेव्हा आपण घ्याल तेव्हा असं नीट बसून व्यवस्थित चेक करा आणि हे कानातले मला खूप आवडले. खूप एलिगंट आणि स्टेटमेंट इयरिंग्स आहेत. तर जे आणि ट्रेंडिंग आहे. तर परत तुमच्याबरोबर एकदा शेअर करते, जर तुम्हाला ट्रेंडिंग गोष्टी घ्यायच्या असतील, तर कुलाबा कॉजवे मार्केटमध्ये नक्की या आणि बघा असे सुंदर-सुंदर ज्वेलरी मिळतील आणि असे ज्वेलरीचे भरपूर स्टॉल आहेत आणि मला हे इयरिंग्स खूप आवडले. मला आधी घ्यायचे होते, पण मी घेतले नव्हते. कारण का ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हटली तर माझा जीव की प्राण. कारण का तुम्हाला माहितीच आहे मला गरबा खेळायला खूप आवडतो आणि गरबासाठी नेहमी सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी लागते. तर इथून मी हे कानातलेही घेतलेले आहेत आणि भरपूर सगळी शॉपिंग केली. आता कडे-बिडे जे मी घेतले त्याचं टोटल बिल माझं असं 3,000-1,000 झालं आणि तुम्हाला एक फ्रेंड सांगू का? 3,000 झालं आणि तेच जे मी ऑनलाईन बघितले असते ना, तर लिटरली 7,000-1,000 पर्यंत ते वुडनचे कडे आणि इतर कडे मला मिळत होते. सो खरंच कॉजवे मार्केटला जर ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या. पण जेव्हा पण या मार्केटला याल, तेव्हा आधी तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय घ्यायचं आहे. जर असं तुम्ही रँडम आलात ना, तर तुम्ही हे घेऊ, ते घेऊ ह्याच्यामध्ये तुमचा खूप वेळ जाईल. म्हणून आधी तुम्हाला काय घ्यायचं आहे ते डिसाईड करा आणि मगच तुम्ही शॉपिंगसाठी या. सो फ्रेंड्स, काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला बार्गेनिंग आलीच पाहिजे आणि तुम्हाला काय घ्यायचं आहे ते आधी डिसाईड करा. उगाचच आपलं जायचं आहे म्हणून जाऊ नका, कारण का खूप रश असतं. तिथेच एक छोटंसं रेस्टॉरंट आहे फूड इन म्हणून, कारण का आज संकष्टी आहे. तर आम्ही फूड इनमध्ये गेलो आणि मस्त व्हेज टोस्ट सँडविच खाल्लं आणि सगळी शॉपिंग झालेली आहे. पण अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता घरी चाललेली आहे. शॉपिंग मस्त झालेली आहे आणि ह्या शॉपिंगबरोबर भरपूर रील्स आणि शॉर्ट्स येणार आहेत. तर स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.